मित्रांनो, मी मागील व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की शिळ्या चपात्या उरल्या तर त्याचं काय करायचं. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शिळ्या चपात्या उरल्या होत्या, त्याचं मी काय केलं. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते. हे बघा, ह्या 1.5 ते 2 चपात्या आहेत रात्रीच्या उरलेल्या. त्याचं ही मी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. तर रात्रीची जे उरलेल्या चपात्या किंवा भात काय असतो आम्ही हे फेकून देत नसतो. त्याचं काही ना काही नाश्त्याला बनवतो किंवा जेवणाबरोबर खातो. तर या चपातीचं मी आता नाश्त्यासाठी रेसिपी बनवते. तर हे बघा, या 1.5 ते 2 चपात्या मी त्याचे तुकडे केले आणि ते मी मिक्सरमध्ये त्याचा छान असा चुरा करून घेतला. बारीक असा थोडा जाडसर बारीक असा चुरा करून घेतला मी त्याचा. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घेतला, 2 कांदे चिरलेले घेतले बारीक, आणि हिरवी मिरची घेतल्या, 2 ते 3 हिरवी मिरची घेतल्या. जसं आपल्याला तिखट हवं असेल तसं आपण मिरची घेऊ शकतो किंवा इथे लाल तिखटही तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. ही सर्व तयारी करून मी इथे बघा कढई गरम करून त्यात मी थोडं तेल टाकलं. 1 ते 1.5 पळी तेल टाकलं. तेल काही जास्त लागत नाही या रेसिपीला, त्यामुळे कमीच तेल टाकलं. त्यानंतर जिरे मोहरी छान तडतडून घेतली आणि मग हा कांदा फ्राय करण्यासाठी टाकला. हे बघा, कांदा छान हा फ्राय होऊ दिला. व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा. मी कांदा फ्राय करते तोपर्यंत अजिबात न विसरता खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते आठवणीने दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन जे व्हिडिओ आहेत माझे डेली व्हिडिओ किंवा नवनवीन रेसिपी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल, लगेचच मिळत जातील. त्यामुळे सबस्क्राईबचं बटन आठवणीने दाबा. तर हे बघा, कांदा हा फ्राय झालेला आहे आपला. हे बघा, त्यानंतर मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकला. तेही छान फ्राय करून घेतलं, व्यवस्थित एकजीव केलं. मग थोडी हळद टाकली, त्यात अर्धा चमचाला पण कमी अशी थोडी हळद टाकली. त्यानंतर थोडा गरम मसाला टाकला. हा गरम मसाला आम्ही घरीच बनवला आहे. धने जिरे पूड वगैरे असं सगळं मिक्स करून गरम मसाला बनवला आहे. हा मसाला टाकला आणि थोडं असं मीठ टाकलं, जेणेकरून हा कांद्याचा जो मसाला आहे हा व्यवस्थित होईल. त्या कांद्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल आणि छान फ्राय होईल. त्यासाठी हे थोडंसं असं मीठ टाकलं मी आधी. आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर एकजीव झाल्यानंतर मी हा जो तुकड्याचा चुरा होता तो त्यात टाकला. थोडा थोडा करून बघा, हा चुरा मी त्यात टाकला. याला मी थोडंही ओलं केलं नाही. जसं की आपण पोहे वगैरे ओलं करून भिजवून टाकतो तसं याला मी अजिबात ओलं केलं नाही आहे. चुरा केला त्या मिक्सरमध्ये त्याचा आणि तसंच मी आत हे टाकते आहे. कारण ह्या ज्या चपात्या आहे ह्या जरी रात्रीच्या असल्या तरी त्या वातट किंवा अशा कडक वगैरे झालेल्या नव्हत्या. त्या मिक्सरमधून काढल्यानंतर छान असा हा चुरा झाला आहे त्याचा. हे बघा, थोडंसं आतनंतर मी पुन्हा चवीनुसार त्यात मीठ टाकलं. ह्या चपात्यांना पूर्ण असं मीठ होईल म्हणून मी त्यासाठी चवीनुसार मीठ टाकलं त्यात. आमच्या चपात्यांमध्ये पीठ मळताना आम्ही मीठ टाकत नाही, त्यामुळे मी हे असं चवीनुसार मीठ टाकलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तसं मीठ टाकू शकतात, कमी जास्त जसं लागेल तसं. हे बघा, हे पूर्ण मी पुन्हा एकजीव करून घेतलं, सर्व व्यवस्थित फ्राय केलं आणि हे सर्व मी मीडियम गॅसवरच केलं, जेणेकरून हा खालून करपत नाही, व्यवस्थित असं होतं. हे बघा, सर्व एकजीव केल्यानंतर छान असं झाला होता तो. मग वरतून मी मस्त अशी कोथिंबीर टाकली. हे बघा, किती छान हा नाश्ता दिसतोय, मस्त फ्राय झाला आहे नाश्ता हा. मित्रांनो, या रेसिपीचं नाव आहे चुरमा. मराठवाड्यात याला तुकडे म्हणतात, कुठे काय बोलतात, पण आम्ही तर याला चुरमाच बोलतो. पटकन होणारा नाश्ता आहे हा. मित्रांनो, भारताची लोकसंख्या खूप आहे आणि अन्नाचा साठा कमी, त्यामुळे जे शिळं आपण अन्न उरवतो हे न फेकता त्याचा छान असा नाश्ता बनवून आपण खाऊ शकतो. जर घाई गडबडीत आपल्याला नवीन काही बनवायचं असेल तर ते बनवण्यात वेळ घालवण्यापेक्षा असं झटपट काहीतरी होईल, नाश्ता होईल आणि व्यवस्थित नाश्ता होईल असं बनवून आपण त्याचा उपयोग करू शकतो. अन्न फेकले जाणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.